आपण व्यापार खात्याचं प्रारूप घेताना आपण शिकणारच आहोत, पण तत्पूर्वी तुम्हाला प्रत्यक्ष खर्च हे माहिती असणं आवश्यक आहे. तर प्रत्यक्ष खर्च मालाच्या संबंधित उत्पादनासंबंधित असलेले प्रत्यक्ष खर्च व्यापार खात्याच्या न्याय बाजूला घेतले जातात, तर प्रत्यक्ष उत्पन्न व्यापार खात्याच्या जमा बाजूला घेतले जातात. तर व्यापार खातं नेमकं कसं असतं याचं एक प्रारूप या ठिकाणी आहे. हे बघा, हे प्रारूप आहे. तर या प्रारूपमध्ये बघा, व्यापार खातं डॅश डॅश रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता सगळ्यात पहिल्यांदा दिले काय दिले बघा, प्रारंभन स्कंद. काय दिले? प्रारंभन स्कंद व्यापार खात्याच्या नावे बाजूला. दोन बाजू आहेत, एक नावे आणि दुसरी जमा. तर या व्यापार खात्यामध्ये प्रारंभन स्कंद दिलेला आहे नावे बाजूला सगळ्यात पहिल्यांदा. त्यानंतर खरेदी. व्यवसायामध्ये अनेक प्रकारचा खरेदी त्या ठिकाणी होत असतात, बरोबर आहे. तर दुसरं खरेदी आहे. पहिलं काय आहे? प्रारंभन स्कंद. प्रारंभन स्कंद म्हणजे नेमकं काय? तर वर्षाच्या सुरुवातीचा मालसाठा, त्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो. ओपनिंग स्टॉक मागील वर्षाचा संवरण स्कंद अर्थात हा प्रारंभ स्कंद असतो. एवढं लक्षात ठेवा की पाठीमागच्या वर्षातला हा काय आहे? संवरण स्कंद आहे. मात्र या वर्षी मात्र तो कसा असतो? प्रारंभन स्कंद असतो. तो आपल्याकडचा शिल्लक मालसाठा त्या ठिकाणचा असतो. हा व्यापार खात्याच्या नावे बाजूला आपल्याला दर्शवायचा आहे. आपण इथे जसं दर्शवलं आहे. दुसरं आहे खरेदी, क्रय, परचेसेस इंग्लिशमध्ये. खरेदी हा सगळ्यात महत्वाचा खर्च आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर यामध्ये रोखीने आणि उधारीने खरेदी केलेल्या मालाचा समावेश हा होत असतो. यामध्ये काही वेळेस विभिन्न कारणामुळे काही माल नापसंत ठरतो आणि तो पुरवठादारांना परत करण्यात येतो. अशा वेळेस अशा परत करण्यात आलेल्या मालाला खरेदी परत असं म्हणतात. म्हणजे जसं की खरेदी परत खाली दिले बघा, आणि म्हणून असा परत केलेला माल या खरेदीतून वजा केला जातो, म्हणून इथं वजा पण केलंय. हे बघा, तर प्रत्यक्ष खरेदी आणि खरेदीमधून खरेदी परत वजा, आणि आउटर कॉलमला त्याची ती किंमत त्या ठिकाणी लिहिली गेलेली आहे. म्हणजे अशा परत करण्यात आलेल्या मालाची सुद्धा वजा त्या ठिकाणी, त्याला आपण काय काय म्हणतो? खरेदी परत एक म्हणतो, निर्गत प्रत्यय असं हे म्हटलं जातं, आणि त्याला आपण किंवा क्रय प्रत्यय. अशा वेळेस असा परत करण्यात आलेला माल खरेदीतून त्या ठिकाणी वजा हा केला. त्यानंतर काय आहे? मजुरी. मजुरी कुठे बघा? खाली आहे बघा इथं. आता हे मजुरी, तर मजुरीचे दोन प्रकार पडतात. किती पडतात? दोन प्रकार. आता एक म्हणजे उत्पादक मजुरी, आणि जी कामगारांना त्यांनी केलेल्या उत्पादन कार्यासाठी दिली जाते आणि ती व्यापार खात्यामध्ये नावे केली जाते. आणि दुसरा प्रकार कोणता आहे की म्हणजे अनुत्पादक मजुरी होय, की जी कामगारांना किंवा सहाय्यकांना जे प्रत्यक्षपणे उत्पादन कार्यात गुंतलेले असतात किंवा नसतात अशांना दिली जाते. आणि उत्पादक मजुरी नफा किंवा तोटा खात्यामध्ये दिली जाते. परंतु आता इथं वेजेस दिलेला आहे किंवा आपण मजुरी दिलेली आहे, तर ही मजुरी ही मालाच्या संबंधी आहे, उत्पादनाच्या संबंधी असणारा खर्च आहे. म्हणजे प्रत्यक्ष कामगार त्या ठिकाणी काम करत असतात, वस्तू उत्पादन करत असताना जे प्रत्यक्ष काम त्या ठिकाणी करणारे मजूर असतात, अशांना दिलेली मजुरी ही उत्पादक मजुरी म्हणून मानली जाते, आणि म्हणून तिला आपण व्यापार खात्याच्या नावे बाजूला घेतलेला आहे. आता यामध्ये खरेदीवरील वाहतूक खर्च, वाहनावर भाडे हा सगळं त्यामध्ये येत असतात. हे नंबर 3ला आपण इथे घेतलेला आहे. तर वाहतूक खर्च हा माल वाहून नेण्याचा खर्च होय. यामध्ये रेल्वे किंवा विमानाचा त्या ठिकाणी विषय येत असतो, किंवा त्यामध्ये विशेष प्रकारचे आगत वाहन व्यय सुद्धा त्यामध्ये आपण घेऊ शकतो, की म्हणजे असा खर्च जो खरेदी केलेला माल संस्थेपर्यंत आणण्यासाठी
चा वापर त्या ठिकाणी केला जातो. गाडी भाडे, गोदी भाडे. तर गोदी भाडे, गाडी भाडे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी डक चार्जेस, सीमा शुल्क, गोदी भाडे, डक चार्जेस अशा अनेक प्रकारचे हे तिन्ही म्हणजे गोदी भाडे, सीमा शुल्क हे काय आहे तर ज्यावेळेस अन्य देशातून माल खरेदी करून आपल्या देशामध्ये आणला जातो तेव्हा संस्थेला सीमा शुल्क आणि गोदी शुल्क हे द्यावे लागतात. त्या संबंधीचे खर्च आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण माल आयात करतो म्हणजे आपण खरेदी करण्यासाठी किंवा त्याचबरोबर उत्पादन करण्यासाठी जो माल आपण आयात करतो त्यासाठी दिले गेलेले गोदी भाडे आणि ही सीमा शुल्क आहे. त्याला कस्टम ड्युटी आणि डक चार्जेस असं त्या ठिकाणी म्हणत असतो आपण. तर त्यानंतर उत्पादक मजुरी. आता ही उत्पादक मजुरी यामध्ये मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, उत्पादक मजुरी जी कामगारांना त्यांनी केलेल्या उत्पादन कार्यासाठी दिली जाते त्यावेळेस आपल्याला त्याचा विचार त्या ठिकाणी केलेला असतो. त्यानंतर मजुरी आणि वेतन. आता इथे या ठिकाणी अगोदर मजुरी हा शब्द आलेला आहे, मजुरी आणि वेतन, परंतु यामध्ये वेतन हा शब्द आहे. वेतन म्हणजे पगार. पगार सुद्धा आपण अप्रत्यक्ष खर्च मानला जातो पगार. मात्र या ठिकाणी जर पहिल्यांदा मजुरी असा शब्द आलेला असेल, मजुरी आणि वेतन, तर ते पद आपल्याला व्यापार खात्याच्या नायबाजूला घ्यायचं आहे. जर अशा प्रकारे जर काही अपवादात्मकदृष्ट्या विषय आला असेल तर, असं नाव आलेलं असेल तर, मात्र मजुरी आणि पगार असं जर शब्द आलेला असेल, पहिल्यांदा जर सुरुवातीला मजुरी हा शब्द असेल तर आपल्याला ते पद किंवा ते घटक किंवा ते खातं आपल्याला व्यापार खात्याच्या नायबाजूला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आयात शुल्क आहे, इम्पोर्ट ड्युटी. आयात शुल्क बघा, आयात शुल्क म्हणजे काय? ज्यावेळेस आपण माल आयात करतो, इम्पोर्ट करतो बाहेरच्या देशातून, अशा वेळेस दिला गेलेली ते काय आहे, ड्युटी आहे किंवा चार्जेस हे शुल्क आहे. तर बाहेरच्या देशातून ज्यावेळेस माल खरेदी केला जातो तर गव्हर्नमेंटला हे आयात शुल्क त्या ठिकाणी दिलं जातं. तर ती आयात शुल्क म्हणजेच जर व्यापार उत्पादन करण्यासाठी जर तो माल आणलेला असेल तर अशा वेळेस आपल्याला आयात शुल्क द्यावं लागतं आणि हे उत्पादनाशी मालाच्या संबंधित असणारा खर्च असल्यामुळं हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष खर्च म्हणून व्यापार खात्याच्या नायबाजूला घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे कोळसा, गॅस, पाणी. कोळसा, गॅस आणि पाणी. बघा, कोळसा सगळ्याला माहिती, दगडी कोळसा असेल, हा कोळसा, गॅस आणि पाणी हे व्यवसायासाठी फार महत्त्वाचे मानले जातात. आता हे व्यवसायात उत्पादन करण्यासाठी इंधन म्हणून याचा वापर केला जातो. तर या तिन्ही गोष्टी व्यवसायाला फार गरजेच्या आहेत आणि कोळसा हे व्यवसायासाठी फार महत्त्वाचं असतं. उत्पादन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो म्हणून कोळसा असेल, गॅस असेल, पाणी असेल, त्याचबरोबर इंधन आणि तेल असेल, खाली दिले बघा इंधन, तेल. तर अशा इंधन, तेल हे सर्व प्रत्यक्ष खर्च मानले जातात, उत्पादनाच्या संबंधित असलेले खर्च असतात आणि म्हणून हे खर्च या ठिकाणी आपल्याला व्यापार खात्याच्या नायबाजूला दिलेले आपल्याला दर्शवले. त्यानंतर अधिकार शुल्क. आता हे अधिकार शुल्क नेमकं काय आहे तर अधिकार शुल्क त्याला आपण रॉयल्टी म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रॉयल्टी. खाणीचा उपयोग करण्यासंबंधी हक्क मिळवण्यासाठी विशेष अधिकार, पेटंट त्या ठिकाणी घेतलं जातं, प्रकाशक अधिकार, कॉपीराईट घेतलं जातं. अशा वेळेस त्याला अधिकार शुल्क असं म्हटलं जातं. म्हणजे आपण वाळूची त्या ठिकाणी रॉयल्टी घेत असतो, हे की नाही, किंवा मुरमाची रॉयल्टी किंवा कोळशाची रॉयल्टी घेत असतो. मग अशा वेळेस असा प्रकारचा जो माल आहे त्याची रॉयल्टी घेणं फार गरजेचं आहे, त्याची माहिती त्याचे शुल्क भरणं गरजेचं असतं आणि अशा प्रकारची रॉयल्टी किंवा अधिकार शुल्क त्या ठिकाणी असतात आणि हे प्रत्यक्ष उत्पादनाच्या किंवा मालाच्या संबंध असल्यामुळे त्याचं आपल्याला त्या ठिकाणी त्याचं व्यापार खात्यामध्येच त्याचं माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्राथमिक काय? सवेष्टन. प्राथमिक सवेष्टन शुल्क. प्राथमिक सवेष्टन शुल्क म्हणजे काय?
सवेस्टन म्हणजे काय तर पॅकेजिंग, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, पॅकेजिंग. तर हे पॅकेजिंग त्या ठिकाणी केलं जातं, प्राथमिक सुरुवातीचं पॅकेजिंग. मग ह्या सुरुवातीच्या पॅकेजिंगचा त्या खर्च हा त्या ठिकाणी असतो. म्हणजे माल त्या ठिकाणी तयार झाल्या पहिल्यांदा त्याच्यावर सवेष्टन केलं जातं. ह्याला प्रत्यक्ष खर्च मानून आपण तो व्यापार खात्याला नावे केलेला आहे. त्याच्यानंतर कारखाना प्रकाश व उष्णता. कारखान्यामध्ये जो प्रकाश उष्णता जी घेतलेली असेल, कारखान्यासंबंधी हा खर्च आहे आणि उत्पादनाच्या संबंधी हा खर्च आहे. म्हणून हा खर्च आपण त्या ठिकाणी व्यापार खात्याच्या नावे बाजूला घेतलेला आहे. कारखाना भाडे तसंच कारखान्याच्या संबंधी असणारा खर्च हा उत्पादनाच्या मालाच्या संबंधित असल्यामुळे खर्च आहे आणि हा व्यापार खात्यामध्ये नाव घेतलं. एवढं लक्षात ठेवा की व्यापार खात्यामध्ये की खरेदी, मालाची खरेदी, मालाचं उत्पादन, मालाची जी काही घटना या मालासंबंधी घडत असतात व्यवसायामध्ये, उत्पादन होईपर्यंत, वस्तू निर्माण होईपर्यंत तेवढा खर्च करणं म्हणजेच प्रत्यक्ष खर्च असतात आणि ते सर्व खर्च हे व्यापार खात्याला नावे केले जातात. मग कारखाना भाडे त्यातच आहे. कारखान्याचा विमा उतरवलेला असेल तर त्याचा विम्याचा हप्ता आपल्याला द्यावा लागतो आणि ते सुद्धा खर्च या ठिकाणी येत असतो. कारखाना व्यवस्थापकाचं वेतन किंवा पगार, कारखान्यावर जो मॅनेजर काम करत असतो, व्यवस्थापक जो काम करत असतो त्याला आपण प्रोडक्शन मॅनेजर म्हणतो. तर अशा प्रोडक्शन मॅनेजरचा, कारखाना व्यवस्थापकाचा त्या पगार आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तो सुद्धा प्रत्यक्ष खर्च मानला जातो. आता ढोबळ नफा आणि हा तोटा खात्याला, नफा तोटा खात्याला स्थलांतरित केला जातो. म्हणजे जर व्यापार खात्याच्या जमा बाजूची बेरीज, व्यापार खात्याच्या जमा बाजूची बेरीज, जमा बाजूला जे काय असेल त्याच्यामधून जमा बाजूची बेरीज जर नावे बाजूपेक्षा जास्त येत असेल तरच त्या ठिकाणी काय होतो, ढोबळ नफा होतो. जमा बाजू नावे बाजूपेक्षा जास्त येत असेल तरच त्या ठिकाणी काय होतो, ढोबळ नफा येतो. आणि हा ढोबळ नफा या ठिकाणी संतुलित राशी असते. जे जमा बाजूमधून नावे बाजूच्या सर्व पद जेवढे असतील तेवढी खर्च जर कमी आलेला असेल तर तो खर्च जर कमी झाला तर अशा वेळी ढोबळ नफा होतो. आणि हा ढोबळ नफा व्यापार खात्यातून नफा तोटा खात्याला काय केला जातो, स्थलांतरित केला जातो. म्हणजेच जमा बाजूची बेरीज ही नावे बाजूपेक्षा जास्त असेल तर जे संतुलित राशी असेल तर त्या संतुलित राशीला काय म्हणतात, ढोबळ नफा असं म्हणतात. याची दुसरी बाजू आहे जमा बाजू. जमा बाजूला खात्याच्या दोन बाजू, कोणत्याही खात्याला दोन बाजू, तर जमा बाजू. जमा बाजूमध्ये प्रत्यक्ष उत्पन्न जमा केले जातात. काय केले जातात, प्रत्यक्ष उत्पन्न जमा केले जातं. मग व्यापार खात्यामध्ये प्रत्यक्ष उत्पन्न, व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्यक्ष उत्पन्न व्यवसायाला विक्री आणि विक्रीमधूनच मिळत असतं. कशामधून मिळत असतं, फक्त विक्रीमधूनच त्या ठिकाणी प्रत्यक्ष उत्पन्न व्यवसायाला मिळत असतं. म्हणून विक्रीचं पद या ठिकाणी घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे की जसं खरेदी आपण करत असतो, काही माल आपण परत पाठवतो, तसं दुसऱ्याला सुद्धा आपण विक्री केलेली असतात तर दुसरे सुद्धा आपल्याला माल परत पाठवत असतात. काही खराब असेल किंवा काही त्याच्यामध्ये जर काही असतील त्रुटी तर ते सुद्धा त्या ठिकाणी घेतले जातात आणि अशा वेळेस तो विक्रीमधून त्या ठिकाणी परत केला जातो. म्हणून विक्री परत. त्याला आपण चालू वर्षामध्ये रोखीने व उधारीने विकलेला मालाचा समावेश यामध्ये आहे. तर यामधून विक्री परतची रक्कम वजा करण्यात येते. त्याला विक्रीमधून सुद्धा त्या ठिकाणी वजा त्या ठिकाणी केलं जातं. तर त्याला आगत प्रत्यय असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणतो, आगत प्रत्यय. मग विक्री परत हे यातून वजा केलं जातं आणि अशा प्रकारे संतुलित राशी त्या ठिकाणी येत असते. त्याच्यानंतर आहे आगीमुळे जळालेला माल. व्यवसायामध्ये जर नुकसान झालं असेल काही आगीमुळं तर अशा वेळेस त्याचा त्या ठिकाणी नोंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर चोरीमुळे गेलेला माल, व्यवसायातून माल जाणे, वस्तू आले नावे, वस्तू गेली जमा, व्यवसायातून वस्तू गेलेली आहे मग ती कोणत्याही कारणाने गेलेली असेल तर अशा वेळेस चोरीमुळे असेल किंवा अग्नीमुळे असेल तर अशा वेळेस सुद्धा त्याची नोंद, व्यवसायातून गेलेल्या मालाची नोंद आपण व्यापार खात्याच्या जमा बाजूला करत असतो. त्यानंतर नमुना म्हणून मोफत वाटलेला माल. आता याची नोंद आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. व्यवसायातून तो माल गेलेला आहे, मात्र बघा नमुना म्हणून माल गेलेला असल्यामुळे तो जाहिरातीसाठी गेलेला आहे.
म्हणून ह्याची दुसरी नोंद सुद्धा आपण अप्रत्यक्ष खर्च मानून नफा तोटा खात्यामध्ये आपल्याला त्याची घ्यावं लागते. म्हणून म्हणून माल वाटप केला असेल तर त्याची पहिली नोंद इथं होते, तर दुसरी नोंद तिथं आपल्याला व्यापार तोटा खात्याला त्या ठिकाणी केली जाते. याची माहिती आपल्याला त्या 23 पत्रकाच्या खाली समायोजनेमध्ये दिलेली असते. त्यानंतर अपघातामुळे नुकसान झालेला माल हे सुद्धा या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. नुकसानीचे खाते, तर जे नुकसानीचे खाते आहेत, जे खर्चाचे खाते आहेत, त्यांचा उल्लेख आपल्याला नफा तोटा खात्यामध्ये सुद्धा करणं गरजेचं असतं. म्हणून भागीदारांनी स्वतः वैयक्तिक उपयोगासाठी जर काही मालाची उचल केलेली असेल तर याची सुद्धा नोंद या ठिकाणी केली जाते. आणि उचल ही आपण त्याच्या भांडवल खात्यातून त्या ठिकाणी वजा आपल्याला करावी लागते. मात्र त्याची नोंद आपल्याला उचलमध्ये आपण भांडवल खात्यातून वजा करून आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर वर्षाअखेरचा शिल्लक मालसाठा, संवरणस्कंदला काय म्हणतात? क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग जो स्टॉक आहे मालाचा जो वर्षाअखेरचा शिल्लक माल आहे तो सुद्धा या आपण व्यापार खात्याच्या जमा बाजूला घेणार आहोत, जेणेकरून व्यवसायाला आपल्याला ढोबळ तोटा किंवा ढोबळ नफा किती झालाय हे आपला प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. म्हणून ढोबळ तोटा आणि नफा, त्यानंतर ढोबळ तोटा म्हणजे जर त्या ठिकाणी नावे बाजू ही जमा बाजूपेक्षा जास्त आलेली असेल, म्हणजे खर्च जास्त आले असतील, उत्पन्न कमी आले असतील, तर अशा वेळेस व्यवसायाला तोटा होतो. आणि म्हणून तो ढोबळ तोटा ही संतुलित राशी या ठिकाणी लिहिली जाते आणि ती नफा तोटा खात्याला स्थलांतरित त्या ठिकाणी केली जाते. अशा प्रकारे हे व्यापार खातं आहे. आणि ह्या व्यापार खात्याच्या दोन्ही बाजू त्या ठिकाणी सारख्या आणून ते खातं हे बंद केलं जातं. आणि यातला जो ढोबळ नफा आहे तो ढोबळ नफा हा नफा तोटा खात्यामध्ये या ठिकाणी पुढे आणला जातो. जर समजा तोटा झाला तर तो नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला घेतला जातो. जर समजा नफा झाला तर तो नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला घेतला जातो. अशा प्रकारे हे व्यापार खातं आपल्याला आज संपलेलं आहे. तर व्यापार खात्यामध्ये जर तुम्हाला अजून काही अडचण येत असेल किंवा त्याच्याविषयी काही कुठल्या या प्रत्यक्ष खर्चामधील हे प्रारंभन स्कंदपासून ते ढोबळ नफ्यापर्यंत जेवढे काही पदं असतील ह्या सर्व पदांबद्दल काही तुम्हाला जर काही अडचण असेल तर ही अडचण मला सांगा. या सगळ्याविषयी माहिती मला काही शेअर करा तुम्ही वाटलंच तर. याच्याविषयी तुम्हाला काय कळत नसेल, उत्पादक मजुरी कशाला म्हणायचं किंवा हे प्राथमिक सेमिस्टर शुल्क ह्याला प्रत्यक्ष खर्चच का म्हणायचं, अशा अनेक गोष्टी, अशा प्रश्न तुम्हाला जर पडत असतील तर ते प्रश्न तुम्हाला पडले असतील तर ते सुद्धा मला तुम्ही शेअर करू शकता. आणि या जमा बाजूला हे जे चोरीला गेलेला माल असेल, नमुना म्हणून मोफत माल वाटप केलेला असेल, ह्या सगळ्या गोष्टी का लिहिल्या जातात या गोष्टींचा विचार तुम्ही पण केला पाहिजे. आणि जर तुम्हाला याच्यातले काही गोष्टी तुम्हाला जर समजत नसतील तर त्यासुद्धा तुम्ही मला शेअर करून विचारू शकता. तर आजच्या लेसनमध्ये आपण व्यापार खातं कसं तयार केलं जातं, व्यापार खात्याचं प्रारूप आपण बघितलं. उद्याच्या लेसनमध्ये आपण किंवा या नंतरच्या लेसनमध्ये आपण नफा तोटा खात्याचं प्रारूप बघू, त्याच्या प्रत्येक पदाची अशा प्रकारेच माहिती करून घेऊ. त्यानंतर ताळेबंदाची माहिती करून घेऊ. आणि त्यानंतर समायोजना सुद्धा व्यवस्थित आपण स्टेप बाय स्टेप त्याची सगळ्यांची आपण त्या ठिकाणी माहिती आपण घेऊ. तुर्तास आपल्याला व्यापार खातं समजून घेणं गरजेचं आहे. हे लेसन व्यवस्थित बघा. तुमच्या स्क्रीनवर हे व्यापार खातं आहे, तुमच्या पुस्तकामध्ये, तुमच्या PDF मध्ये सुद्धा हे व्यापार खातं आहे. तर या सगळ्यांचा तुम्ही विशेष करून जास्त करून अभ्यास करा, पहा, वाचा. आणि त्यात काही जर समजत नसेल तर मला विचारा. आणि आपण यानंतरच्या लेसनमध्ये व्यापार खात्यानंतर कोणतं खातं आहे? नफा तोटा खातं. तर हे नफा तोटा खातं ते सुद्धा नामदारी खातं आहे. त्यासुद्धा खर्च नावे केले जातात, उत्पन्न जमा केले जातात, परंतु अप्रत्यक्ष खर्च नावे केले जातात आणि अप्रत्यक्ष उत्पन्न जमा केले जातात. यामध्ये अप्रत्यक्ष उत्पन्न कशाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष खर्च कशाला म्हणायचं ही माहिती असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी मी उद्याच्या लेसनमध्ये तुम्हाला नफा तोटा खातं आणि अप्रत्यक्ष खर्च, अप्रत्यक्ष उत्पन्न या गोष्टींचा सुद्धा माहिती तुम्हाला पुढच्या लेसनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद.